प्रवचन करून कृतार्थ करावं. जय सियाराम. परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय. समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. सियावर रामचंद्र की जय. रामं शरणं प्रपद्ये रम्यं भक्ति परायणं रामानन्दं महायोगी गुरु मम जीवनम्. गजाननं कृपासिन्धु कार्डसिद्धेशं ज्ञानविग्रहम् एते सर्वे मम नाथा नित्यं हृदये संस्थितः. तेषां पादारविन्देषु मम चित्तं निविश्यते. न मे स्वात्मा न मे कर्ता सर्वं ते चरणार्पितम्. आठवता गुरुराया येई भरून मन. आठवता गुरुराया येई भरून मन. चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन. चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन. चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन. आठवता गुरुराया येईल भरून मन. आठवता गुरुराया येई भरून मन. चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन. चरणाचे चिंतन देवा
चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन आठवता नयनात दाटती आसवांच्या धारा नयनात दाटती आसवांच्या धारा नयनात दाटती आसवांच्या धारा नयनात दाटती आसवांच्या धारा कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू तुम्हा गुरुवरा कुठे कुठे शोधू तुम्हा गुरुवरा आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन आठवता येई भरून आठवता येई भरून चरणाचे चिंतन देवा चरणाचे चिंतन देवा चरणाचे चिंतन देवा तुम्हा विना बापा सुने सुने जग तुम्हा विना बापा सुने सुने जग भाविन बापा सुने सुने जग तुम्हा विना बापा सुने सुने जग उरी वसे माझा उरी वसे माझा चरणाचा अनुराग उरी वसे माझा चरणाचा अनुराग आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन चरणाचे चिंतन देवा रात्रंदीन आठवता येई भरून मन आठवता येई भरून मन चरणाचे चिंतन
तुमचाच तान्हा मी तुमचीच सेवा तुमचाच ताना मी तुमचीच सेवा तुमचाच ताना मी तुमचीच सेवा ठेविला चरणी हा ठेविला चरणी हा माझा जीव देवा ठेविला चरणी हा माझा जीव देवा आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन नरेंद्र म्हणे आता नको नको काही नरेंद्र म्हणे आता नको नको काही दास तुमचा बाप्पा दास तुमचा बापा धारा द्यावा पायी दास तुमचा बापा धारा द्यावा पायी आठवता गुरुराया येई भरून मन आठवता गुरुराया येई भरून मन चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन चरणाचे चिंतन देवा रात्रंदिन सद्गुरूंचं स्मरण त्यांच्या चरणाचं चिंतन आणि त्यांच्या कृपेची जाणीव हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. माझ्या सद्गुरूंनी मला स्वतःच्या स्वरूपाकडे पाहण्याची दृष्टी दिली आणि त्या दृष्टीतूनच सर्व चराचरामध्ये व्यापून असलेलं परम चैतन्याची ओळख त्यांनीच घडवली. त्या अनुभूतीतून गुरूंच्या व्यक्तिरूपापासून त्यांच्या व्यापक गुरुतत्वाकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. आणि मग एक सुंदर सत्य लक्षात येतं, संत महात्म्यांची रूपे अनेक, परंपरा अनेक, उपासनेच्या पद्धती अनेक, साधनेचे मार्गसुद्धा अनेक, परंतु या सर्वांमधून प्रगटणारं गुरुतत्व एकच. ज्या परम चैतन्याने हे संपूर्ण चराचर विश्व व्यापलेलं आहे, त्या अखंड परमात्मा तत्वाचे दर्शन ज्यांनी मला घडवले, त्या माझ्या परम वंदनीय सद्गुरूंच्या चरणी मी अनंत कोटी प्रणाम करतो. आणि याच भावनेतून, याच भावातून आजच्या चिंतनाचा विषय आहे गुरुतत्व एक आणि परंपरांमधील अभिव्यक्ती अनेक. बघा, गंगा हिमालयातून प्रकटते, ती विविध प्रदेशातून प्रवास करते, अनेक घाटांना ती पवित्र करत असंख्य जीवांची तृष्णा शांत करते. प्रवासामध्ये प्रदेश बदलते, भाषा बदलतात, घाटांची नावे पण बदलतात, पण गंगेच्या जलाचे जे पावित्र्य आहे ते अखंड राहते. गुरुतत्व सुद्धा अगदी तसंच आहे. विविध परंपरा आहेत, त्यांचे आचार्य वेगळे आहेत, संत वेगळे आहेत, मठाधिपती वेगळे आहेत. यांच्या माध्यमातून जे गुरुतत्व प्रवाहित होते, त्यामुळे त्यांच्या उपासना पद्धती
त्यांची आरत्या, त्यांची भजनं, त्यांची प्रवचनं, त्यांची शिकवण जरी भिन्न भिन्न दिसली तरी त्यातील आत्मज्ञानाचे चैतन्य एकच. गुरु म्हणजे आपल्याला केवळ दिसणारी व्यक्ती नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला मार्ग दाखवणारं ईश्वरी तत्व म्हणजे गुरुतत्व. आज आपण सकाळपासून पाहतोय वेगळे भजनं, कारण इथे 3 परंपरा एकत्र आलेल्या आहेत. ज्यांनी मला दगडाचा देव बनवला ती माझ्या काडसिद्धेश्वरांच्या कृपेमुळे इंचगिरी परंपरा. ज्या काडसिद्धेश्वरांच्या हुकमानं आदेशानं मी जो स्वस्वरूप संप्रदाय स्थापन केला ती स्वस्वरूप संप्रदाय परंपरा. आणि ज्या काडसिद्धेश्वरांनी 2000 साली सांगितलं तू जगद्गुरू होशील, आणि 2005 साली मी जगद्गुरू झालो, ती आमची विशिष्टाद्वैत सिद्धांतवाली रामानंदाचार्य परंपरा. जसे दिवे वेगवेगळे असतात, उदाहरणार्थ मशाल, चिमणी, कंदील, पेट्रोमॅक्स, पंथी, समई, नंदादीप, पण त्यातून सगळ्यांमधून मिळणारा प्रकाश एकच असतो. तसेच आमचे संत महात्मे वेगवेगळे असतील, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा असतील, साधनेच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत, पण त्या सर्वांचा उद्देश एकच असतो, माणसाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देणे आणि परमात्म्याजवळ जवळ घेऊन जाणे. विविध संत महात्मे आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात. परंपरा तो मार्ग पुढे घेऊन जातात. इंचगिरी परंपरा भाऊसाहेब महाराजांनी निर्माण केलेली परंपरा. आमचे प्रभुदेवजी महाराज असतील, इथे बरेच महाराज आहेत, ते आमच्या इंचगिरी परंपरेचे आहेत. आता इंचगिरी पंथाचे असल्यामुळे ती परंपरा एक वेगळी आहे. आमचं सकाळपासून आपण भजन ऐकलं, आरती ऐकली, मगाचंही भजन ऐकलं, ते आमच्या परंपरेचं भजन आहे. स्वस्वरूप संप्रदायाच्या परंपरेची भजनं आपण सर्वजण बसले ते म्हणतच असता. तुमच्या मनामध्ये कालवा असेल की हे असं का, वेगळं का, त्याचंच उत्तर आज मी प्रवचनामध्ये देणार आहे. की विविध संत महात्मे आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात, परंपरा तो मार्ग पुढे घेऊन जातात. साधना आपल्याला त्या मार्गावर चालायला शिकवतात. आणि त्या साधनेतून जेव्हा मी नेमका कोण याची खरी अनुभूती येते तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. गुरु हे मार्ग दाखवणारे असतात. बघा मी काय म्हटलं, गुरु आत्मज्ञान देत नाहीत, गुरु तिथपर्यंत नेऊन सोडतात. ते गुरु हे मार्ग दाखवणारे असतात. परंपरा ह्या तो मार्ग जपण्याचं काम करतात. जी साधना असते त्या परंपरेची ती त्या मार्गावर चालायला शिकवते. आणि आत्मसाक्षात्कार त्या मार्गाने गेल्यानंतर आपल्यामध्ये आपल्याला होतो. स्वस्वरूपी राहणे स्वधर्म, धर्मा माझी परमधर्म, स्वस्वरूपी राहणे स्वधर्म. गुरु तत्वाचा विचार करताना गुरु या शब्दाचा आपण भाव समजून घेतला पाहिजे. गु म्हणजे काय, तर अंतःकरणावर, बघा मी काय म्हणतोय, जे अंतःचतुष्टी आहे त्या अंतःचतुष्टीवर असलेल्या अज्ञानाचा आवरण घालवणारा. गु म्हणजे आपल्या अंतःचतुष्टीमध्ये जे अज्ञान आहे आणि त्यामुळे म्हणतो माझे, हे माझं,
माझे माझे म्हणून केलीच भेळ, धन समजा कांदा, बायको मुलं चिवडा, तू जीवन बशीत केलीस भेळ. माया हेच लिंबू मान ठाण खोबरे, त्याने भगवंताची पाहिला नाही वेळ. आता म्हणे नरेंद्र, वेळ वाया दवडू नको, नाही तर ईश्वर करील तुझा खेळ. तेव्हा गु म्हणजे काय, तर आपल्या अंतःकरणावर जे अज्ञानाचं आवरण असतं ते घालवणारे. रू म्हणजे काय, रू म्हणजे त्या आवरणाला दूर करणारा आणि सत्याचा प्रकाश दाखवणारा. दोनच शब्द आहे, गु रू. पण यामध्ये किती ताकद आहे की आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे अज्ञान आहे, माझं आहे, हा हात माझा, ती जमीन माझी, म्हणून सख्खे भाऊ एकमेकाची जमीन कोरून 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 कोरून, अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेऊन जाईन. जाताना काय घेऊन जाणार आहोत. 3.5 हात जागा लागते, ती पण स्वतःची घेता येत नाही. 7-12 किती एकरचा आपल्या नावावर असला तरी सार्वजनिकच जागा घ्यावी लागते. हे माहीत असताना सुद्धा आपण जी भेळ केलेली आहे, ती भेळ काही आपली कमी होत नाही. ती भेळ कमी करण्याचं काम गुरु करतात. म्हणून गुरूंकडे यायचं. गुरु म्हणजे जीवाच्या अंतःकरणातील, मी काय म्हणतो बघा, गुरु म्हणजे जीवाच्या अंतःकरणातील आत्मज्योती प्रज्वलित करणारं चैतन्य आहे. गुरु कोण आहे, तर आपल्या अंतःकरणामध्ये जी आत्मज्योती आहे, जी विजलेली आहे अज्ञानपणामुळे, ती तेवणारी, ती पेटवणारं आत्मचैतन्य म्हणजे कोण आहे, तर गुरु. गुरु साधकाला परमात्मा कोठे आहे एवढं सांगत नाही, त्यांना सोडून देत नाही वाटेवर. ते साधकाच्या दृष्टीला इतकी निर्मळ बनवतात, इतकी निर्मळ बनवतात की त्या साधकाला त्या चराचरामध्ये परमात्म्याची उपस्थिती असल्याचा अनुभव येऊ लागतो. हे काम करतात गुरु. जा तू आत्मा आहेस एवढं सांगून सोडत नाही. तर त्या साधकाला काय करतात, या चराचरामध्ये त्या परमात्म्याची उपस्थिती अनुभवायला येते. येते ना अनुभवायला. म्हणून 21 दिवसामध्ये 5.5 लाख कोण आहे तुमचे नातेवाईक ते. पण नाही, गुरुनी सांगितलेलं आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. ही दृष्टी गुरु देतात. त्यांच्या मंत्राच्या माध्यमातून स्वतःच्या चैतन्य केंद्रापर्यंत पोहोचण्याची ते दिशा देतात. त्यांनी दिलाय ना मंत्र. तो मंत्र म्हणजे आपल्याला भगवंताशी केलेलं कोडिंग आहे. फक्त 2.5 अक्षरीच आहे. त्या कोडमध्ये फार मोठी ताकद असते. आपण मगाशी बघितलं जे मशीन इथे वरती आणलं होतं, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर कोडिंग केलेलं आहे. आणि ते कोडिंग केलेलं सॉफ्टवेअर रक्तमित्र कदाचित आसाममधला असेल, पण ज्याला रक्त हवं आहे तो महाराष्ट्रातला असेल, पुण्यातला असेल, हवेलीमधला असेल, तर हवेली तालुक्यामधल्या आजूबाजूच्या लोकांनाच तो त्या रक्तदात्याला जागृत करणार. कोडिंगमुळे आपल्याला सॉफ्टवेअर ते छोटंसं दिसतं, पण केवढं मोठं काम करतं. म्हणजे कुणाला जम्मूमध्ये जरी रक्ताची गरज असली तरी तो तिथून आपली रक्ताची गरज परस्पर काय करणार आहे. इथे कोणी माणूस नाही आहे. आपल्या जे मगाची सिस्टम पाहिली त्यात माणूस कोणीच नाही आहे. सगळं ते कोडिंग काम करणार आहे. आणि गुरु आपल्याला कोड देतात आपला सो हम. आणि हे जे कोडिंग आहे त्याचंच मगाशी नाव सांगितलं प्रभुदेव महाराजांनी, नाम. हे का घ्यायचं, ते आपल्या अंतःचतुष्टीमध्ये चित्त नावाचा एक प्रकार आहे. हे चित्त काय करतं, आपल्याला बाह्य विषयांकडे घेऊन जातं. आपण नेहमी असं बघतो 4 बेवडे होते फुल टाईट,
नदी पार केली. पार केल्यानंतर खाली उतरले आणि आठवण झाली, रडायला लागले. अरे आम्ही तिघे जणच, काय झालं काय? तिघे जणच. कळलं असेल, कारण तो प्रत्येक जण माणूस स्वतःला सोडत होता आणि मोजत होता. आपलं ह्याच्यापेक्षा काय वेगळं नाही आहे. तुम्ही इथे बसलेल्या प्रत्येकाची स्थिती त्या बेवड्या माणसासारखीच आहे, काहीही फरक नाही. देव आहे हृदयात, नको जाणे राऊळात. साऱ्या संतांनी सांगितल्या श्रेष्ठ अशा परमात्म्याला. आम्ही साधू संतांनी सांगितलं देव कुठे आहे? हृदयात आहे. पण शोधतोय कुठे? मारुतीचं मंदिर भेटलं रे भेटलं की तिकडे जातो आपण. मारुतीला ताकद देईल. आता येत ना मार्गशीर्ष महिना, कळलं ना? तिकडे शोधतो. देव कुठे आहे? आपल्यात आहे. गुरु काय करतात? आपली समाधी लावतात. ठाईची लावली अखंड समाधी, संपली उपाधी अविद्येची. नरेंद्र म्हणे ईश अणु रेणुत आहे, संसार तो झाला मोक्षमय. हे गुरु काम करतात. हे गुरु काम करतात. कृपावंत माझा सद्गुरु काढ सिद्ध, अनुग्रहित केले त्याने मला. ठाईची लावली अखंड समाधी, संपली उपाधी अविद्येची. नरेंद्र म्हणे ईश अणु रेणुत आहे, संसार तो झाला मोक्षमय. हे काम गुरु करतात. आपल्याला आपलं जे चित्त आहे त्या चित्ताला प्रेमानं अंतर्मुख करायला लावतात. केले की नाही बघा प्रत्येकाला. त्या बाईचा नवरा जातो, पण ती म्हणते नाही नाही नाही, माझ्या गुरुदेवांनी सांगितलेलं आहे ते आमचं ह्यांना शासकीय महाविद्यालयालाच देणार आम्ही. केवढी गुरूंकडे ताकद असते बघा. त्यांनी सांगितलं झाडं लावली पाहिजे, छप्पर फाडके 15 दिवसात. ही ताकद गुरूंमध्ये असते. संसारातील सर्व गोष्टी जाणण्याचा जो प्रयत्न करतो आपण, तो ज्ञाता असलेला तो जो आहे ना, तो कोण आहे याची आठवण या ठिकाणी मला आठवण येते बाप्पांची. बाप्पा नेहमी म्हणायचे आहे ना, आनंद महाराज कोणी आलं की म्हणायचे ना बाप्पा, ए बाबा तू कोण आहेस? माझ्या समोर तर 3-4 वेळा तरी मी तो प्रसंग आठवला आहे ना महाराज. भीमा महाराज बरोबर ना? कोण आहेस? भीमा महाराज. भीमा महाराज कारण आपण आपल्या शरीराचं नाव सांगतो. तू कोण आहेस हा प्रश्न ऐकायला आपल्याला लहान वाटतो. काय त्याच्यात विचारलं काडसिद्धेश्वर महाराजांनी? त्यामुळे आपण काय करतो? त्या शरीराचं नाव सांगतो. जो डोळ्यांच्या माध्यमानं पाहतो तो कोण? जो मेंदूच्या साहाय्यानं विचार करतो तो कोण? ज्याला सुखदुःखाचा अनुभव येतो तो कोण? जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये जो साक्षी आहे तो कोण? देह बदलतो, विचार बदलतात, भावना बदलतात, पण या सर्व बदलांना जाणणारे न बदलणारे जे तत्व आहे ते कोण? ते तत्व सद्गुरू शिष्याला दाखवतात. आत्मविचाराच्या दाराजवळ नेऊन सोडतात सद्गुरू. एक छांदोग्य उपनिषदामध्ये उदालक ऋषी आणि श्वेतकेतूची एक सुंदर कथा आहे. उदालक म्हणजे अरुणी, यांचा पुत्र उदालक ऋषी जे होते यांचा पुत्र श्वेतकेतू. हे श्वेतकेतू गुरुकुलामध्ये बरेच दिवस राहिले. पूर्वीची पद्धत होती गुरुकुलात राहायचं. इंग्रज आल्याने इंग्रजांनी गुरुकुलं सगळे नष्ट करून टाकले. आमच्या सरकारने मदरसे तयार केले, कॉन्व्हेंट शाळा तयार केल्या आणि हिंदूंची सगळी
गुरुकुल पद्धती नेस्तनाबूत करून टाकली. जाऊ दे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्य जाऊन तिथे शिकायचे, वेदांचं अध्ययन करायचे, विविध शास्त्राचं ज्ञान प्राप्त करायचे. आता तो शिक्षण घेऊन परतला की आपल्याला काहीतरी खूप ज्ञान प्राप्त झालंय याचा त्या श्वेतकेतूला थोडासा अभिमान वाटत होता, कारण आपल्याला वेद कळले, वेदांच्या ऋचा आपल्याला अक्षरलिखित पाठ आहेत. घरी आल्यानंतर वडिलांनी परीक्षा घ्यायची ठरवलं. वडील कोण आहेत? उदालक ऋषी. त्यांनी श्वेतकेतूला असा प्रश्न विचारला की तू असं ज्ञान प्राप्त केलंस का की जे एक जाणल्यावर सर्वाचं मूळ तत्व जाणता येतं. काय प्रश्न विचारला? की तू वेदाध्ययन केलंस, शास्त्र पाठ केलीस, पण तू असं ज्ञान घेतलंस का की ते जाणल्यावर आता बाकी काहीच जाणायचं शिल्लक राहत नाही. श्वेतकेतू निरुत्तर झाला. अरे, इतके वर्ष मी शिक्षण घेतलं, अनेक विषय शिकलो, पण हा प्रश्न मी कधी माझ्या मनाला विचारलाच नाही. तेव्हा तो गोंधळलेला पाहिल्यानंतर श्वेतकेतूंना गुरुनी म्हणजे आपल्या वडिलांनी आदेश केला, ते समोर एक वडाचं फळ पडलेलं ते घेऊन ये. तो घेऊन आला. त्यांनी सांगितलं आता हे वडाचं फळ जे आहे ना ते फोड. आपल्याला माहिती आहे वडाचं फळ लाल बुंद असतं, ते फोडायला सांगितलं. ते त्यांनी फोडलं. त्याने विचारलं आत काय दिसतंय? श्वेतकेतू म्हणाल त्यामध्ये बिया आहेत आणि अतिशय लहान लहान बिया आहेत. श्वेतकेतूला उदालक ऋषीने सांगितलं ही जी छोटी बी आहे ना, या बी मध्ये सामर्थ्य आहे. संपूर्ण एवढा मोठा विशाल वटवृक्ष निर्माण करण्याचं सामर्थ्य ह्या फक्त छोट्याशा बी मध्ये आहे. हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुला ज्ञान झालं. आपला केवढा अगडबंब दे आहे भाग्योदय महाराज, केवढा अगडबंब दे आहे, पण त्याच्यामध्ये तो जो असतो तो केवढा आहे? एवढा छोटासा आहे. हे जोपर्यंत सूक्ष्म तत्व आपल्याला कळत नाही तोपर्यंत पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठर शयनम. मग उदालक ऋषीने सांगितलं की ज्याला तू बाहेर शोधतोस ना ते परम सत्य तुझ्यात बघायला ज्या दिवशी तू शिकशील त्या दिवशी हे वेद आणि पुराण जे काय शिकलास त्याचा उपयोग झाला. आता हा अनुभव कोण देतं? आम्हाला अनुभव कोणी दिला? समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांनी. समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांबद्दल मगाशी आनंद महाराज सांगत होते. त्यांना तेच सांगायचं होतं की एवढे मठाधिपती असताना, लिंगायत धर्माचे धर्मगुरू असताना, गळ्यात लिंग बांधलेलं असताना त्यांना कळत होतं की काहीतरी हरवलंय. आणि मग कुठल्या महाराजांनी त्यांनी विचारलं? सिद्धरामेश्वर महाराजांचे कोणतरी शिष्य गेलेले होते. त्याने विचारलं की ए बाबा तू कुठल्या गुरूंचा चेला आहेस? त्यानं अभिमानानं सांगितलं सिद्धरामेश्वरांचं. आनंद महाराजांनी जी सांगितलेली गोष्ट मी पुढे सांगतो. तर सिद्धरामेश्वर महाराजांचा शिष्य आहे. मग तुझे गुरु मला देव दाखवू शकतील का? त्यांनी मस्त सांगितलं. दोनच प्रश्न विचारायचे, देव कोण आणि मी कोण? माझ्या हरिपाठामध्ये आहे ना ते की मी कोणाचा सवाल पुसा त्यासी, सवालीचा जवाब तू ब्रह्म असशी, सद्गुरु वचने पूर्ण व्हावे. यासाठी गुरु शिष्य परंपरा पाहिजे.
ते गेले, सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेले आणि सिद्धरामेश्वर महाराजांची ज्यावेळी बाप्पांवर कृपा झाली त्या बाप्पाने गळ्यातलं आत्मलिंग काढून टाकलं. अरे हे आत्मलिंग गळ्यातलं मी घेऊन फिरतोय, माझ्या आतमध्ये लिंग आहे, त्याचा मी शोध घेतलाच नव्हता, ते लिंग मला माझ्या गुरुनी दाखवलं. याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा आवश्यक आहे. यातूनच परंपरा सुरू होतात. परंपरा शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. परंपरा म्हणजे केवळ एका गुरुनंतर दुसऱ्या गुरुचे नाव सांगणारी वंशावळ नाही आहे. परंपरा म्हणजे अनुभूतीचं सातत्य. आमचा जो इंचगिरी संप्रदाय, हा इंचगिरी संप्रदाय आत्मज्ञानासाठी सतत झटत असतो. पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. माझ्या गुरुनी मी जे तुम्हाला सांगतो तेच माझ्या गुरुनी मला सांगितलं, त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं, त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं, अशी ही परंपरा चालू आहे. म्हणून तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आलंय की जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र एकच चैतन्य आहे आणि या चैतन्याची सेवा केली पाहिजे. म्हणून आमची जी प्रस्थानत्रयी आहे, सेवा, साधना आणि आचरण, या प्रस्थानत्रयीने गेलात तर का बरं तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं, मला वाटतं रामदास स्वामींचा अभंग, देव पहावयासी गेलो, बरोबर आहे, आणि देवच होऊन ठेवलो. का बरं होणार नाही? तर ही परंपरा तिथपर्यंत आणून पोचवते. म्हणून या परंपरा फार महत्त्वाच्या असतात. परंपरा म्हणजे अनुभूतीचं सातत्य. एक आत्मज्ञानी हृदयात प्रकाशित झालेली जी ब्रह्मविद्या आहे ती पात्र शिष्याच्या, ऐकून घ्या, पात्र शिष्याच्या अंतःकरणात प्रज्वलित होते आणि तो शिष्य पुढे तेच ज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रतिनिधी बनतो. ती परंपरा, ते उत्तराधिकारी पद, त्याला परंपरा म्हणतात. तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर प्रस्थानत्रयी सोडता कामा नये, तरच तुम्हाला त्या कृपेचे पात्र होता येईल. कोणी या देहाचा नातेवाईक असला तरी तो उत्तराधिकारी होऊ शकत नाही. त्याला उत्तराधिकारी होण्यासाठी जी प्रस्थानत्रयी आहे त्या प्रस्थानत्रयीनं आपलं मन शुद्ध करावं लागेल. प्रत्येक रज तम सत्व या तिन्ही गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असे दोन प्रकार आहेत. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिर्षी. मग सत्वगुण आमच्यामध्ये वाढला की आम्हाला देव दिसेल का? सत्वगुणाच्या प्रांगणातून आत्मज्ञानाची वाट सुरू होते. सत्वगुणाच्या प्रांगणातून आत्मज्ञानाची वाट सुरू होते. हा सत्वगुण तुमच्यामध्ये जोपर्यंत प्युअर होत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत वैराग्य आणि विरक्ती येणार नाही. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये वैराग्य नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान कधीच प्राप्त नाही होणार. कारण शुद्ध गुण वाढला की मोह आणि माया ही शुद्ध गुणाची शबल रूप आहेत. परंपरा याच्यासाठी पाहिजे असते की गुरु ते सेवाभावानं जसं चंदन उगाळलं जातं तसं तुम्हाला उगाळून 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 बऱ्याच जणांच्या, आमच्या शिष्यगणांच्या मनामध्ये प्रश्न आहे. 15 दिवसच शांत बसू देतात, 16व्या दिवशी चाल हे काम करायला सुरुवात कर. असं का करतात? कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय, काळ हा झालाय क्रूर रे मानवा, रे मानवा आता तरी जागा तू होणार, रे मानवा आता तरी जागा तू होणार. कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय, काळ हा झालाय क्रूर रे मानवा, रे मानवा आता तरी जागा तू होणार, रे मानवा आता तरी जागा तू होणार, रे
आता तरी जागा तू हो ना. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये रज आणि तम इतका खचाखच भरलेला आहे. त्या सत्वगुण घेण्यासाठी आपल्यामध्ये येण्यासाठी फुरसतच नाही आहे. फुरसत कुठे आहे जीवना रे मानवा, फुरसत कुठे आहे जीवना, है ना. तेव्हा म्हणून गुरु तुम्हाला व्यस्त करतात. आपलं हे भरकटणारं मन जे असतं ते भरकटणारं मन एका ठिकाणी शांत बसावं आणि त्या अनुभवाचा प्रकाश एका शिष्याकडून दुसऱ्या शिष्याकडे असा पिढ्यानपिढ्या तुमच्यापर्यंत चालवा म्हणून सेवा आहे. म्हणून आपल्या स्वस्वरूप संप्रदायाची जी प्रस्थानत्रयी आहे, सेवा, साधना, नुसतं नाम घेतलं तरी सुद्धा मोक्ष नाही आहे. आज कलियुग आहे आणि हे कलियुग असल्यामुळे नुसत्या नामानं सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये भरलेला जो रस तम सत्व, अंतकरण सागरी जीवनही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट, काम क्रोध मद वावरती मासे, मोह माया मत्सर वेगवेगळे जैसे. आपल्या अंतकरण रूपी सागरामध्ये मोह मायेचे जे मासे आहेत ना, काम क्रोध मद पापलेट सुरमय बांगडा झिंगा, कोकणातला सुधीर